नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी संबंधित महत्त्वपूर्ण नियुक्त्या 2024 यांच्यावरील प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, एन एस राजा सुब्रमण्यम. एन एस राजा सुब्रमण्यम यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, मे 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी यांनी मे 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. प्रश्न क्रमांक 3, राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून येणारे पहिले मनोनीत खासदार कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, हरिवंश नारायण सिंह. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, एप्रिल 2024 मध्ये नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अशोक कुमार लाहिडी. अशोक कुमार लाहिडी यांची एप्रिल 2024 मध्ये नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, मे 2024 मध्ये प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, प्रसून जोशी. प्रसून जोशी यांची मे 2024 मध्ये प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, मे 2024 मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय MSME मध्ये सचिव म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भारत खेरा. भारत खेरा यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सध्या खूप चर्चेमध्ये होते. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सी जोसेफ विजय. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. सी जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, फेब्रुवारी 2024 मध्ये नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, निधी छिब्बर. निधी छिब्बर यांच्याकडे फेब्रुवारी 2024 मध्ये नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, सेंट्रल जेल श्रीनगर जम्मू काश्मीरच्या पहिल्या काश्मीरी महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सबा सोल. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, एप्रिल 2024 मध्ये बिहारच्या नव्या 24व्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सम्राट चौधरी. सम्राट चौधरी यांनी एप्रिल 2024 मध्ये बिहारच्या नव्या 24व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग NCBCच्या नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, साध्वी निरंजन ज्योती. साध्वी निरंजन ज्योती ह्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगच्या नवे अध्यक्ष बनले आहेत. प्रश्न क्रमांक 12, मार्च 2024 मध्ये दिल्लीच्या नव्या 23व्या उपराज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तरणजीत सिंह सिंधू. तरणजीत सिंह सिंधू यांची मार्च 2024 मध्ये दिल्लीच्या नव्या 23व्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या
पहिल्या महिला नगर आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अश्विनी भिडे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही व्हेरी आय एम पी प्रश्न देखील म्हणू शकता. या प्रश्नाला तुम्ही आय एम पीच करून ठेवायचं आहे. हा प्रश्न 2024मध्ये कोणत्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 15. DGCAचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए वीर विक्रम यादव. वीर विक्रम यादव यांची DGCAचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. जानेवारी 2024मध्ये सीमा सडक संघटन BROचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी हरपाल सिंह. हरपाल सिंह हे जानेवारी 2024मध्ये सीमा सडक संघटन BROचे नवे महासंचालक बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17. भारताचे नवे महालेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी TCA कल्याणी. TCA कल्याणी यांनी भारताचे नवे महालेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी मिथुन मन्हास. मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027साठी राष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी सुदर्शन पटनायक. प्रश्न क्रमांक 20. एप्रिल 2024मध्ये भूमी संसाधन विभागचे नवे सचिव म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नरेंद्र भूषण. नरेंद्र भूषण यांनी एप्रिल 2024मध्ये भूमी संसाधन विभागचे सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 21. जानेवारी 2024मध्ये सीमा सुरक्षा दल BSFचे नवे महासंचालक म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रवीण कुमार. प्रवीण कुमार यांनी जानेवारी 2024मध्ये सीमा सुरक्षा दल BSFचे नवे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. ऑगस्ट 2025मध्ये संरक्षण लेखा महानियंत्रण पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए राजकुमार अरोरा. राजकुमार अरोरा यांनी ऑगस्ट 2025मध्ये संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राष्ट्रीय मागासवर्ग प्राधिकरण चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए संतोष कुमार यादव. संतोष कुमार यादव हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24. रेल्वे सुरक्षा बल RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा यांची रेल्वे सुरक्षा बल RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. जानेवारी 2024मध्ये भारत तिब्बत सीमा पोलीस चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी शत्रुजित सिंह कपूर. शत्रुजित सिंह कपूर यांची जानेवारी 2024मध्ये भारत तिब्बत सीमा पोलीस चे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. फेब्रुवारी 2024मध्ये मणिपूरचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी युमनाम खेमचंद सिंह. युमनाम खेमचंद सिंह हे फेब्रुवारी 2024मध्ये मणिपूरचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 27. भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत सध्या खूप चर्चेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28.
मार्च 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे वैयक्तिक सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, निधी तिवारी. निधी तिवारी यांची मार्च 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे वैयक्तिक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. नोव्हेंबर 2025मध्ये भारताचे सुरक्षा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पराग जैन. पराग जैन यांची नोव्हेंबर 2025मध्ये भारताचे सुरक्षा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, वीरेंद्र वस्त. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.